आपला हा रस्ता आहे मोहन दामोदर पाटील मार्ग ते नारायण हाडीकर मार्ग, याला टी आहे. आणि आमच्या पद्मजा आशिष चेंबूरकर या तिथल्या नगरसेविका आहेत. चांगल्या भरघोस मताने 3,500-4 हजारचा लीड घेऊन निवडून आलेल्या 6,000 निवडून आलेल्या नगरसेविका आहे. याचा अर्थ तिथल्या नागरिकांचा त्यांच्यावरती प्रचंड मोठा भरोसा आहे आणि म्हणून नागरिकांनी त्याला ते मतदान केलेलं आहे. आज मतदान झालेले, भले आम्ही विरोधी पक्षामध्ये असू, आम्ही पण मोठ्या संख्येने आहोत. शिंदे गुटची ज्या अध्यक्ष आहेत, एक वेळ भाजपचं, मी रिअली खरं सांगेन, ते अध्यक्ष काहीतरी मुंबईच्या हिताचं बघून निर्णय घेत आहेत. आणि शिंदे गुट डायरेक्ट एकदम क्रूर पद्धतीने वागायचंच आहे. हे शिंदे साहेबांना मंजूर आहे? हे तुम्हाला मुंबईचं मोठं मुंबईचा विकास अशा पद्धतीने, हे असे तुमचे अध्यक्ष जे विरोधातल्या लोकांचा ऐकण्याच्याच मनस्थितीत नाही. आणि हम करायचं कायदा करून मुळामध्ये हा विषय काय, मोठ्या रस्त्याला छोटा रस्ता करताय. आजपर्यंत इतिहास आहे, सगळे रस्ते 9 मीटरचे 12 मीटरचे हे मोठे झाले, कधी अरुंद केलेले नाही. नेमकं प्रशासक असताना निघता जी घाईत झालेले प्रस्ताव आहेत ते हे आहे. आणि ह्या प्रस्तावाला जर रुंदीकरण असतं तर आमची नाण होती, कारण आम्हाला कळतं जेव्हा रुंदीकरण करणार तर त्याचा TDS त्याला मिळतो. इथे अरुंद का करतोय हा एक मोठा प्रश्नचिन्ह. आणि कोणाला काय मिळतं ह्यापेक्षा माझ्या लोकांना ज्या नगरसेविकेची मूलभूत सुविधा देण्याचं नगरसेवक त्याच्याआधी निवडून येतो, त्या नगरसेवकाच्या मूलभूत हक्कावर अशा घाणेरड्या मेजॉरिटी करून जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही अध्यक्ष पदावर बसण्याच्या पण लायक नाही. खरं नाहीच आहे, पण गुटला, शिंदे गुटला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून भाजपनी केलं आहे. पण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे देशात आता चांगलं राजकारण करू इच्छितात, पण जर असं केलं तर मुंबईचं इम्पॅक्ट हा देशात जातो आहे आणि दिसलं आहे आपल्याला. त्यामुळे हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीने नगरसेवकांची विरोधात असले महिला आहेत आणि त्या पण महिला अध्यक्ष आहेत, अशा पद्धतीने जर, आणि यांचे मागचे सगळे रिपोर्ट काढा, यांचा बॅकग्राऊंड तपासा, काय बॅकग्राऊंडचे आहेत. त्यामुळे अधिकार दिला आहे चुकीच्या पद्धतीने वापरू नका. आणि हा रस्ता जो घाईघाईत पास केला आहे, आम्ही ऐकताना सांगितलं पहिला याच्यावर पुन्हा एकदा साधक बाधक चर्चा करा. नगरसेविकेचं काय म्हणणं आहे आणि का त्यांनी विरोध दर्शवला आहे आणि विरोध नाही, या ते तिथे असलेल्या मोहन दामोदर पाटील मार्गावर आणि ते नारायण हाडीकर मार्गावरचे 2,500-3 हजारची लोकसंख्या आहे. त्यामुळे वन वे पण गाडी नाही जाणार, 2 वे तर लांबच राहिलं, वन वे पण नाही. म्हणजे काय, फक्त ते पादचारी म्हणजे पाऊलवाट. आता ही पाऊलवाट संकल्पनाच मोडीत काढतोय आपण. मग का कमी केली हा प्रश्न विचारलेला असताना की तो रिफर बॅक करून माहिती घेऊन सांगते म्हणण्यापेक्षा उद्धट उर्मटपणे त्या अध्यक्षांनी केलं, याचा आम्ही निषेध करतो.